श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यामध्ये मोठे व्रतच करावे किंवा पारायणच करावे असे अजिबात नाही. तर आपण छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या तरीसुद्धा त्याचे आपल्याला फळ प्राप्त होत असते. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येत असतो. यालाच पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते आणि मलमास असे सुद्धा म्हणतात. पुरुषोत्तम मास म्हणजे पुरुषोत्तमाचा महिना, म्हणजेच श्रीहरी विष्णूंचा महिना. स्वतः श्रीहरी विष्णूंनी या अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. या अधिक महिन्याचे अधिपती हे श्रीहरी विष्णू आहे. अधिक महिन्यामध्ये पूजा पाठ, व्रतवैकल्ये, उपासना, दानधर्म याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस ही असते आणि या तुळशीची आपण दररोज पूजा करत असतो. तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अधिक मास हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये तुळशीसमोर आपण तुपाचा दिवा लावल्याने सुद्धा आपल्याला श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, तर या अधिक महिन्यामध्ये तुळशीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. त्याचप्रमाणे 33 दिव्यांचं दान जे आहे तर ते आपण कशा प्रकारे करू शकतो. 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे, कारण आपण म्हणत असतो की 33 कोटी देवदेवता आणि म्हणूनच 33 या संख्येमध्ये आपण या अधिक महिन्यामध्ये दीपदान सुद्धा करू शकतो. तर हे दीपदान आपण कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. सध्या अधिक महिना हा सुरू आहे आणि अजूनही जर आपण दीपदान केलेले नसेल तर आपण कोणत्याही दिवशी दीपदान करू शकतो. त्याचप्रमाणे अधिक महिना संपेपर्यंत दररोज संध्याकाळी आपण तुळशीजवळ तुपाचा दिवा जो आहे तर तो सुद्धा लावू शकतो. प्रत्येकाला तुपाचा दिवा लावणे शक्य होत नाही, परंतु ज्यांना ज्यांना तुपाचा दिवा लावणे शक्य आहे तर त्यांनी आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण आपण जेव्हा तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावतो तर त्यावेळेला आपली आध्यात्मिक उन्नती होते. तुपाचा दिवा लावण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच आपल्या पापांचा नाश होतो, पुण्यप्राप्ती होते. अधिक महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने सुख समृद्धी, सौभाग्य आणि कुटुंबातील शांतता वाढते. विवाहित महिलांनी जर तुळशी मातेजवळ या अधिक महिन्यामध्ये दररोज तुपाचा दिवा लावला तर त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता हा दिवा लावत असताना आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला हा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ आहे, माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ आहे, तर त्या वेळेला हा दिवा लावायचा आहे. आता यासाठी दिवा घेताना आपल्याला स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. आपण जो दिवा दररोज लावतो तो असला तरीसुद्धा चालेल किंवा आपण कणकेचा दिवासुद्धा बनवू शकतो. यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. शक्यतो गाईचं तूप जे आहे तर ते वापरायचं आहे. परंतु जर गाईचं तूप नसेल, आपल्याला गाईचं तूप मिळालं नाही तर म्हशीच्या तुपाचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. यामध्ये वात जी आहे तर ते आपण फुलवात वापरायची आहे किंवा आपण जोडवात वापरली तरीसुद्धा चालेल. आणि या वातीची दिशा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे, कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे. जर आपल्या घरामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर वातीची दिशा उत्तरेला करायची आहे. आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं आहे, म्हणजे दिव्याची पूजा करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र आपल्याला 11 वेळेला म्हणायचा आहे. 3 वेळेला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत, 1 कापूर घ्यायचा आहे आणि 1 हिरवी वेलची घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी, आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करून या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आपल्याकडे जर पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी टाकली तरी चालेल, म्हणजे जी वस्तू आपल्याला मिळेल तर ती वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे. आपण फक्त 2 फूल असलेल्या लवंगा टाकल्या किंवा फक्त पिवळी कवडी टाकली तरीसुद्धा चालेल, परंतु लवंगा किंवा कवडी ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर त्यापैकी एक वस्तू टाकायचीच आहे. यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते. अधिक महिन्यामध्ये तुळशीजवळ 33 दिवे लावण्याची सुद्धा परंपरा आहे. यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे
आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी अधिक महिना संपेपर्यंत ज्या दिवशी आपल्याला शक्य आहे तर त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला 33 दिवे जे आहेत तर ते तुळशीजवळ लावायचे आहेत. हे सुद्धा तुपाचेच दिवे आपल्याला घ्यायचे आहेत आणि 33 दिव्यांचं अशा प्रकारे तुळशी मातेजवळ आपल्याला दीपदान करायचं आहे. कारण दीपदान हे अधिक महिन्यातील सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. दिव्यामध्ये जे आपण लवंग वेलची टाकलेलं आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे आणि जी कवडी आपण जर दिव्यामध्ये टाकली तर ही कवडी जी आहे तर ती स्वच्छ करून दररोज आपण ही कवडी दिव्यामध्ये टाकू शकतो आणि अधिक महिना संपल्यानंतर ही कवडी स्वच्छ करून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे.